मेरा नाम समीर मौर्य है। हम लोग दो लोग थे, मैं और मेरा दोस्त था। हम लोग वहाँ पे गए थे और वहाँ पे माहौल बताऊँ तो कम से कम लाखों में बच्चे वहाँ पे आए थे। क्या वो सब लोग आतंकवादी थे? यही सवाल मुझे सरकार से पूछना है। जिस तरह से आपने उनके ऊपर स्मोक बॉम्ब डाले, उनको मारा, जो भी चीज़ आपने उनके ऊपर की, वो क्या संविधान में आती है? वो मुझे उनको पूछना है सरकार को। अगर एक भी मतलब मेरे आंखों के सामने एक भी स्टूडेंट ने कुछ भी पथराव या कुछ कोई भी ऐसी काम नहीं किया था जिस वजह से पुलिस लाठीचार्ज करे, फिर भी पुलिस लाठीचार्ज कर रही थी, हमको भगा रही थी वहाँ से। पुलिस जो लोग नीचे आराम से बैठे थे उनके ऊपर डायरेक्ट स्मोक बॉम्ब डाले जा रहे थे। तो ये चीज़ ज़रा भी मतलब सपोर्ट करने लायक है नहीं। हमारा सिर्फ एक ही मांग है, सरकार अकाउंटेबिलिटी ले, सामने आए और सोनम सर से और जो भी वहाँ पे बैठे उनसे बात करे। 500 मीटर पे पार्लियामेंट था, वहाँ से अगर सरकार एक कॉल भी करती थी कि जो भी हुआ है स्टूडेंट को जाने दीजिए, हम लोग आपस में मिलके बात करते, क्योंकि इतने अगर लोग एक जगह पे इकट्ठा हुए तो वो कॉमन है, वहाँ पे कुछ ना कुछ होना ही है। तो सरकार के हाथ में था कि सब चीज़ रोक सकती थी सरकार, लेकिन सरकार को कौन सी पावर दिखानी थी मुझे पता नहीं। ये जो पावर सरकार ने दिखाई है वो जरा भी एक्सेप्टेबल नहीं है। गेल्या 12 वर्षापासून जर आपण बघत असाल तर 12 वर्षात आपण खासदार फुटताना बघितले, आमदार फुटताना बघितले, पक्ष फुटताना बघितले, शिक्षकांचे पेपर फुटताना बघितले आणि नीटच्या परीक्षेचे पेपर फुटताना बघितले। साधारणतः 20 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आज इथे ऐरणीवरती आलेला आहे। सुमारे 21च्या वरती विद्यार्थ्यांनी आपल्या आत्महत्या केल्या आहे। आज आपण ज्या डोंबिवली शहरात उभा आहोत, या डोंबिवली शहरातनं सुमारे 3 ते 4 विद्यार्थ्यांचं भवितव्य आज या नीटच्या परीक्षांच्या माध्यमातून आज पणाला लागलंय। आणि या सगळ्या गोष्टी घेऊन, हे सगळे प्रश्न घेऊन शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक सर हे गेले 22 दिवस हे उपोषणाला बसलेले आहेत। 500 मीटरच्या अंतरावरती संसद आहेत, त्याच्याचपासून जवळ पंतप्रधानांचं निवासस्थान आहे। पण केंद्रीय शिक्षण मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा मोदी सरकारमधला कुठलाही नेता यांनी नक्की उपोषणकर्त्यांचं म्हणणं काय आहे याबाबत बिलकुल त्याकडे लक्ष दिलं नाही। आणि त्याचा परिपाक म्हणून जे काही सगळं त्यांचं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलन चालू असताना अचानक परवा एखाद्या मुटकुळी बांधावी त्याप्रमाणे सोनम वांगचुक सरांसारख्या एका ज्येष्ठ शिक्षण तज्ञाला ज्या पद्धतीने सरकारने उचलून इस्पितळात दाखल केले हे निषेधार्ह आहे। त्या संदर्भात काल जो काही मोर्चा आयोजित केला गेला होता त्याच्यामध्ये सरकारने अत्यंत अमानुषपणे मुलं किंवा मुली लहान असतील किंवा काय असतील असे न बघता त्यांचे अगदी कपडे फाटेस्तोर, रक्तबंबाळीस्तोर, प्रसंगी बेशुद्ध पडेस्तोर जी त्यांना मारहाण केली आहे, त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत। या सगळ्या गोष्टी ज्या काय केल्यात हे म्हणजे इंग्रज सरकार ज्या वेळेला होतं ते बरं होतं असं म्हणायची पाळी आली। आज सरकारला प्रश्न विचारायचं होतं मोदी सरकारला की तुम्ही लायर तर होताच, पण तुम्ही आज जनरल डायर सारखी कृती करून तुम्ही कायर आहात हे दाखवून दिले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित ज्याप्रमाणे मागणी होते त्याप्रमाणे राजीनामा दिला पाहिजे। परंतु काल जो अत्याचार झाला त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमित शाह आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांनी देखील राजीनामा देणं अपेक्षित आहे। आणि आज त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे या सर्व आंदोलनांना आणि काल जो लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ इथे एका मूक निषेध मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं। आणि जरी मनसेने आयोजित केलं असेल तरी डोंबिवलीकर नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे, आपण पाहत असाल उत्स्फूर्तपणे याला पाठिंबा दिलेला आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व डोंबिवलीकरांचे आभार मानतो। आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाहीत, विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नावर आंदोलन करत राहील। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व तमाम डोंबिवलीकरांना आवाहन केलं होतं का आपण जे दिल्लीमध्ये काल विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला, दिल्ली सरकारच्या पोलिसांनी जे विद्यार्थ्यांवर मारहाणी केली, याच्यासाठी आपण सर्व डोंबिवलीकर म्हणून आपण इथे आलं पाहिजे आणि निषेध केला पाहिजे। या आव्हानाला प्रतिसाद देता संपूर्ण डोंबिवलीकरांच्या जनतेने मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिले। सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। या देशामध्ये लोकशाही आहे पण आपण बोलायचं नाही। नीटचा पेपर फुटला पण आपण बोलायचं नाही। लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं भविष्याचं पण आपण बोलायचं नाही। 20 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी नैराश्यातनं आत्महत्या केली पण आपण बोलायचं नाही। अरे लोकशाही आहे मग आपण बोलायचं नाही?
हा वांचू आपलं सोनम सर सारखे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलंय, मेगासिस सारखे ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, गौरव करण्यात आलेला आहे, ते आज 23 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर इथं उपोषण करतायत. ते स्वतःसाठी करतायत का देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करतायत? पण सरकारला जरा पण भावना नाही, हे त्यांना भेटायलाही जात नाही. आणि अशा प्रकारे विद्यार्थी जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना सरकार अशा परीने दडपशाही करतात. मला एकच आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे, सर्वात पहिलं तर आपलं अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचं. आज आपण आहात, सोशल मीडिया आहे म्हणून आज हा प्रश्न गाजतोय, नाही तर हा पण कुठेतरी दाबला गेला असता. मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, या देशाने 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो मॅन्डेट दिलेला होता, आज या देशातली तीच जनता यांच्यावर थू करते. ज्याप्रमाणे यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा माणूस लाठीचार्ज केलाय. माझ्या बहिणींना 12-12, 15-15 वर्षाच्या बहिणींना या लोकांनी लाठीचार्ज केलाय, कपडे फाडलेत. हे दिसत नाही यांना? हे सरकार आंधळं झालंय, बहिरं झालंय आणि मुकं झालंय. म्हणून आज आम्ही सर्व डोंबिवलीकर म्हणून आम्ही मुक आंदोलनसाठी इथे उपस्थित राहिलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे उपस्थित झालेलो आहे, पुतळ्यांच्या इथे. डॉक्टर बाबासाहेबांचं एक म्हणणं होतं, संविधान कितीही चांगलं असेल पण जर ते राबवणारे सत्ताधारी जर चांगलं नसेल तर त्या संविधानाचा परिणाम हे वाईट स्वरूपात होतील. आणि त्याचेच परिणाम आता इथे या देशामध्ये दिसू लागलेत संपूर्ण. आणि या भारतीय जनता पार्टीचा संविधान बदलण्याचा जो कार्यक्रम चालू आहे लपून छपून, हा मला वाटतं या मार्गाने त्यांनी पुढे नेण्याचं सुरू ठेवलंय. आपल्या मार्फत मला एकच घटना सांगायची आहे इथे, का काल काही विद्यार्थी याच ठिकाणी येऊन आंदोलन करत होते, दिल्लीत घडलेल्या घटनाला निषेध करत होते. तर काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी येऊन त्यांना दमदाटी केली का इथे असे आंदोलनं करायचे नाही, तुम्हाला आम्ही मारू. ते जे विद्यार्थी आहेत त्यांना मी इथे आपल्या मार्फत सोशल मीडियाच्या मार्फत सांगतो, आपण आम्हाला संपर्क साधा, आम्ही आपल्या सोबत इथे राहून आंदोलन करू. मग कोण हे भाडेके टट्टे येतात का आम्ही बघू. धन्यवाद. वंदे मातरम.